नमस्कार मित्रांनो. तर बेसिक ऑफ स्टॉक मार्केटच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओ पण काही फायनान्शियल्स रिलेटेड काही गोष्टी कव्हर करणार आहोत. तर फायनान्शियल रिलेटेड फर्स्ट गोष्ट बघायचं म्हटलं तर ती येते मार्केट कॅपिटलायझेशन. ओके. सो मार्केट कॅपिटलायझेशन हा कुठल्याही कंपनीचा कसा कॅल्क्युलेट केला जातो? तर तो म्हणजे सध्याची करंट प्राइस ऑफ दॅट शेअर. म्हणजे त्या शेअरची आता सध्याला करंट प्राइस काय चालू आहे आणि करंट प्राइस आणि मल्टिप्लाइड बाय म्हणजे आपण त्याचा गुणाकार करणार कशासोबत तर त्याचे मार्केटमध्ये नंबर ऑफ किती शेअर्स आहे किंवा त्याचे टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत. ओके. तर त्याच्या अकॉर्डिंगली मार्केट कॅपिटलायझेशन आपण कुठल्याही कंपनीचं फाइंड आउट करू शकतो. आता मार्केट कॅपिटलायझेशन जर बघितलं तर सहसा लोक त्यावर जास्त फोकस करत नाही. बट मार्केट कॅपिटलायझेशन हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं की बाकीच्या गोष्टी. आता फॉर एक्झाम्पल आपण जर इकडे इंडिगो पेंटचं जर मार्केट कॅपिटलायझेशन बघायचा प्रयत्न केला आणि इकडे जर आपण इंडिगो पेंट जर सर्च केलं, इंडिगो पेंट्स, तर इंडिगो पेंटचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे? अराउंड 6,622 करोड. आणि एशियन पेंटचं मार्केट कॅपिटलायझेशन बघितलं तर 2,84,000 करोड. बरोबर. तर हा खूप मोठा डिफरन्स झाला दोन कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये. पण आपण जर बघितलं तर एशियन पेंट्स नंतर जर कुठली कंपनी जर बघितलं इमर्जिंग कंपनी तर ती इंडिगो पेंट्स आहे. बरोबर. तर आता इंडिगो पेंट्सचं जर आपण प्रॉफिट बघितलं पर इयर, इंडिगो पेंट्स जर आपण प्रॉफिट बघायला गेलो तर इंडिगो पेंट्सचं जे आहे पर इयर प्रॉफिट ते येतं अराउंड, नेट प्रॉफिट जे आहे 6 करोड होतं, मायनस 16 करोड. आणि ते आणि ते आणि ते आणि ते आणि तेच जर आपण एशियन पेंट्सचं जर आपण प्रॉफिट बघण्याचा प्रयत्न केला तर एशियन पेंट्सचं जे प्रॉफिट जे आहे ते अराउंड 574 करोड 600 करोड होतं. ज्यावेळी म्हणजे निगेटिव्ह ज्यावेळी इंडिगो पेंटचं प्रॉफिट होतं त्याच वेळी एशियन पेंट्सचं जे प्रॉफिट जे होतं ते अराउंड 600 करोड होतं आणि ते आता 1200 करोड वर, राईट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की नेट प्रॉफिट जे आहे एशियन पेंट्सचं ते अराउंड एक 5 ते 6 वर्षामध्ये, 5 ते 6 वर्षामध्ये नाही म्हणता येणार कारण हे क्वार्टरली आहे. तर एक वर्ष 2 वर्षामध्ये एक अराउंड डबल झालं. बरोबर. इंडिगो पेंट्सचा जर तसाच विचार करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपण इंडिगो पेंट्सचं जर प्रॉफिट आपण क्वार्टरलीच बघायला जर गेलो आणि क्वार्टरली जर नेट प्रॉफिट इंडिगो पेंट्सचं जर बघितलं तर 2 वर्षामध्ये 12 करोड वरनं तर त्याचं 24 करोड व्हायला पाहिजे होतं पण ते 31 करोड झालं, राईट. एक 2 ते 3 वर्षामध्ये, 2 ते 2.5 वर्षामध्ये. पण तो जो आहे, तो ग्राफ जो आहे तो इंडिगो पेंट्सचा तो एशियन पेंट्सच्या कम्पॅरिझनले जास्त वाढतोय कारण ही कंपनी जी आहे ती नवीन मार्केटमध्ये आलेली आहे. बरोबर. आता जर आपण पर म्हणजे एक कॅल्क्युलेट गोष्ट करायचं जर गेलं तर इंडियामध्ये 1,000 माणसांच्या मागे किती कार आहेत तर एक अराउंड 22 कार्स आहेत फक्त. म्हणजे 1,000 लोक जर असेल इंडियामध्ये तर त्यांचा जर रेशो जर घेतला तर 1,000 लोकांमध्ये फक्त 22 लोकांकडे कार आहे. आणि तोच जर युएसएचा जर रेशो घेतला तर तो आहे 1,000 लोकांच्या पाठीमागे 800 कार. ओके. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ज्यावेळी तुमची कार मॅन्युफॅक्चर होते तेव्हा कार मॅन्युफॅक्चर होताना कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात? एक लागतं स्टील, त्याच्यानंतर तुमचे लागतात टायर्स, लागतात इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स लागतात, एक गोष्ट येते ती म्हणजे पेंट, राईट. आता पेंट तर इन फ्युचर लागणारच आहे. जशी जशी ग्रोथ होणार तसं त्यांच्यावर बसणारा पेंट जो आहे तो पण वाढणार आहे. इंडस्ट्रियलायझेशन वाढल्यामुळं तुमच्या घरांची संख्या वाढत चालली, तुमच्या बिल्डिंग्स वाढत चालल्या म्हणजे त्याला पण कलर येणार आहे, त्याला पण कलर लागणार आहे. सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर एशियन पेंट्स नंतर इंडिगो पेंट जर आपण इमर्जिंग कंपनीचा जर विचार केला तर इंडिगो पेंटचं मार्केट कॅपिटलायझेशन सुद्धा इन्क्रीज होईल. बरोबर. मग आपण त्याच्या हे मार्केट कॅपिटलायझेशनचा अंदाज कुठल्या पद्धतीने घेऊ शकतो की इंडिगो पेंट्स ही अराउंड 2,84,306 करोडचं मार्केट कॅपिटलायझेशन ठेवते आणि इंडिगो पेंट जर बघितलं तर फक्त ती 6,622. बरोबर. म्हणजे जी ग्रोथ अपॉर्च्युनिटी जी आहे पेंट इंडस्ट्रीजमध्ये ती किती प्रमाणामध्ये आहे आपण या गोष्टीचा अंदाज यावरनं नक्कीच घेऊ शकतो. बरोबर. आता पुढची गोष्ट येते इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे बुक व्हॅल्यू. हे बघा, ज्या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीये त्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाहीये आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या नाही असं समजून घ्या की त्या गोष्टी काहीच इम्पॉर्टंट नाहीये. ओके. आता आपण जर बुक व्हॅल्यूचा जर विचार करायला गेलो तर बुक व्हॅल्यू म्हणजे काय तर शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह. आता जो तुमचा शेअर कॅपिटल जो आहे तो आणि रिझर्व्ह. आता शेअर कॅपिटल म्हणजे काय की तुमचा ज्यावेळी
कंपनी ज्यावेळी स्टार्ट झाली, ज्यावेळी त्यांनी इनिशियल इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी कंपनीमध्ये लावली, तर ती इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती रुपये त्यांनी इनिशियल इन्व्हेस्टमेंट केली. फॉर एक्झाम्पल MRF जर आपण विचार केला, आज आपण MRF बद्दल सगळेजण बोलतो. MRFचा जर विचार केला, तर MRF ही जी कंपनी जी आहे, ही कंपनीचं जर शेअर कॅपिटल जर तुम्ही बघितलं, तर 4 करोडनी ती कंपनी स्टार्ट झाली, बरोबर. तर 4 करोड इन्व्हेस्टमेंटनी ती कंपनी स्टार्ट झाली. म्हणजेच कॅपिटल म्हणजे हे 4 करोड प्लस नंबर ऑफ रिझर्व्ह किंवा टोटल नंबर ऑफ रिझर्व्ह. आता रिझर्व्ह किती आहे इकडे, तर एक अराउंड आहे 14,703, राईट. आता आपण कॅल्क्युलेटरनी जर आपण कॅल्क्युलेट करायचं जर म्हटलं, बुक व्हॅल्यू जर आपल्याकडे नसेल किंवा आपल्याला जर लेटेस्ट बुक व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल त्या स्टॉक, तर आपण तर आपण एक अराउंड 14,703 प्लस 4, राईट. म्हणजे किती झाले ते 14,703 प्लस 4 इज इक्वल्स टू 14,707. आणि आपण त्याला काय म्हणतोय की शेअर कॅपिटल प्लस रिझर्व्ह डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. आता त्या कंपनीचे नंबर ऑफ शेअर्स किती असतील, तर शेअर्स शेअर्सनी जर या अमाऊंटला जर डिवाइड केली, तर ते आपल्याला त्या कंपनीची बुक व्हॅल्यू येते. ओके. आता त्या कंपनीची आपल्याला बुक व्हॅल्यू आल्यानंतर आपण एक अंदाज घेऊ शकतो की ती कंपनीची बुक व्हॅल्यू किती आहे आणि ती कंपनी आता किती रुपीजला ट्रेड करते. जर कंपनी तिच्या बुक व्हॅल्यूपेक्षा जर कमी ट्रेड करत असेल, म्हणजेच काय, त्याच्याकडं जेवढे रिझर्व्ह आहे आणि त्या कंपनी जेवढ्या अमाऊंटने स्टार्ट झाली, बरोबर, तर या दोन्ही पण अमाउंटची टोटल करून ज्यावेळी नंबर ऑफ शेअर्सला डिवाइड करतो, म्हणजेच की त्या अमाउंट पेक्षा जर तुमचा शेअर जर खाली ट्रेड करत असेल, तर तो शेअर हा चांगला असू शकतो किंवा आपण त्याला चांगला असं म्हणू शकतो. आता तुम्ही म्हणताल तसा स्टॉक असतो का, की ज्याच्याकडे शेअर कॅपिटल प्लस आहे. आता आपण जर राजेश एक्सपोर्ट्सला जर बघायला गेलं, तर राजेश एक्सपोर्ट्सची बुक व्हॅल्यू जी आहे ती 499 आहे आणि राजेश एक्सपोर्ट ची करंट व्हॅल्यू काय आहे, 443. मग आपण अशा पद्धतीने या कंपनीचं अनालिसिस पुढे करू शकतो की बाबा बुक व्हॅल्यू पेक्षा पण हा शेअर कमी ट्रेड करतोय. मग या शेअर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. मग प्रॉब्लेम जर नसेल, तर मग हा बुक व्हॅल्यू पेक्षा पण कमी जर ट्रेड करत असेल, तर मग आपल्याला नक्कीच फायदा होईल. आपण या शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी. तर या गोष्टी आपल्याला बुक व्हॅल्यू मधनं समजतात. नंतर तिसरी गोष्ट जी येते ती म्हणजे फेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय, मी तुम्हाला जे शेअर कॅपिटल जे सांगितलं की ज्या अमाऊंटनी तुमची कंपनी स्टार्ट झाली, स्टार्टिंगला जे अमाऊंट टाकलं होतं त्यांनी आणि त्या अमाऊंटने त्यांनी कंपनी स्टार्ट केली, ते डिवाइड बाय तुमचे नंबर ऑफ शेअर्स. परत एकदा टोटल नंबर ऑफ शेअर्स. आता इकडे जर बघितलं तर 30 करोड वरनं आपल्याला यावरनं एक गोष्ट पण अंदाज येईल की या कंपनीची फेस व्हॅल्यू किती आहे. राजेश एक्सपोर्टची फेस व्हॅल्यू बघायला गेलो, तर राजेश एक्सपोर्टची फेस व्हॅल्यू आहे 1 रुपीज. इकडे 30 करोड नी कंपनी ती स्टार्ट झाली आणि 30 करोड नी ती कंपनी स्टार्ट झाल्यानंतर जर आपण नंबर ऑफ शेअर जर कॅल्क्युलेट करायचं जर म्हटलं याच्यातून, तर एक आपल्याला अराउंड अंदाज येईल की 30 करोड डिवाइड बाय 30 करोड इज इक्वल्स टू 1. म्हणजे काय, की या कंपनीचे नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते किती आहेत, 30 करोड. ओके. तर फेस व्हॅल्यू इज नथिंग बट त्याला डिवाइड करा फक्त तुमच्या नंबर ऑफ शेअर्सने. याच्यावरनं तुम्हाला कशाचा अंदाज येईल, तुमच्या फेस व्हॅल्यूचा अंदाज येईल. ओके. आता ही जी गोष्ट आहे, या गोष्टीमध्ये तुम्ही एक जर गोष्टीचं ऑब्झर्वेशन जर केलं, तर फेस व्हॅल्यू किंवा शेअर कॅपिटल जे आहे तुमचं, शेअर कॅपिटल हे सेम असतं. ओके. शेअर कॅपिटल हे चेंज होत नाही मोस्टली. पण रिझर्व जो आहे तो तुमचा कंटिन्युअसली चेंज होत राहतो. कारण का, की कंपनी काय करते की प्रॉफिट मधनं काही अमाऊंट आलं की ती अमाऊंट तिच्या डेव्हलपमेंट मध्ये यूज करते किंवा मग तुमच्या रिझर्व्ह मध्ये सेव्ह करून ठेवते. बरोबर. म्हणजे काय, तुमचे रिझर्व्ह हे व्हॅरी करत राहणार. म्हणजे तुमचीच बुक व्हॅल्यू जी आहे ती व्हॅरी करत राहील. आता पुढची गोष्ट याच्यामध्ये येईल ती म्हणजे बॉरोविंग्स. आता बॉरोविंग्स म्हणजे काय, की ज्यावेळी आपल्याला कंपनीमध्ये ग्रोथ करायची आहे, त्यावेळी आपल्याला काहीतरी अमाऊंट ही ॲज अ लोन म्हणून बँकेकडनं किंवा कोणाकडनं तरी घेणं आहे, राईट. तर ती अमाऊंट इज नथिंग बट बॉरोविंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल राजेश एक्सपोर्टला एक नवीन प्लॅन टाकायचा होता मार्च 2019 साली. तर त्यावेळी त्यांनी, एक्झाम्पल देतो मी, तर त्यावेळी त्यांनी एक अराउंड 6,198 करोडचं बॉरोविंग घेतली. म्हणजे काय, डेट घेतला. आपण त्याला जे डेट जे म्हणतो, डेट इज नथिंग बट युअर बॉरोविंग. ओके. आणि अदर लायबिलिटीज मध्ये काय येतं, की बाबा बँकेकडनं कर्ज घेण्यापेक्षा एक थर्ड पार्टी कंपनीकडनं कर्ज घेतलं किंवा थर्ड पार्टी पर्सन कडनं कर्ज घेतलं आणि
ते त्याला परत रिटर्न करणंच आहे, बरोबर? तर म्हणजे ती ती गोष्ट येते ती म्हणजे अदर लायबिलिटीज मध्ये. आता त्यानंतर येते फिक्स्ड ॲसेट. ओके. फिक्स्ड ॲसेट म्हणजे काय, की तुमची लँड झाली. आता आपण इकडे ज्यावेळी क्लिक करू त्यावेळी काय येतं, फिक्स्ड ॲसेटमध्ये लँड येते, बिल्डिंग येते, प्लांट मशिनरी येतात, बरोबर? बिकॉज काय, लँड एकदा जर घेतली तर ती लँड तुम्ही कंटिन्युअसली चेंज करणार आहे का? किंवा कंटिन्युअसली त्या लँडमध्ये हे करणार आहे का? लँड एकदा तुम्ही घेतली की ते तुमचा काय झाला, फिक्स्ड ॲसेट झाला, बरोबर? आता फिक्स्ड ॲसेट आणि किंवा आपण त्याला म्हणू शकतो कॅपिटल आणि ऑपरेटिंग, ओके, ॲसेट याच्यामध्ये काय फरक आहे? आता एक गोष्ट मला सांगा, की एम्प्लॉईची सॅलरी जी आहे ती पर मंथ तुम्हाला देणंच आहे, बरोबर? पर मंथ तुम्हाला नाही, आता ही गोष्ट एक्सपेन्सेस रिलेटेड आली, सॉरी, माझं थोडं कन्फ्युजन झालं, एक्सपेन्सेस रिलेटेड ही गोष्ट आली. पण ॲसेट बद्दल ज्यावेळी आपण बोलतो तर त्यावेळी त्यामध्ये काय येतात, लँड येतात, बिल्डिंग्स येतात, प्लांट मशिनरीज येतात, इक्विपमेंट्स येतात, ओके. या सगळ्या गोष्टी कशा येतात, फिक्स्ड ॲसेट. मग कंपनीकडे टोटल किती अमाऊंटचे फिक्स्ड ॲसेट आहेत आणि त्या गोष्टी या फिक्स्ड ॲसेटचा जो कॉलम आहे यामधनं आपल्याला लक्षात घेता येतात. आता CWIP, CWIP इज नथिंग बट वर्क इन प्रोग्रेस. म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इंडिगो पेंटचं एक्झाम्पल देत होतो. इंडिगो पेंट्समध्ये जर तुम्ही बघितलं तर इंडिगो पेंट्समध्ये त्यांनी आता नवीन प्लांट्स ते आणखी एस्टॅब्लिश करतायत का? का त्यांची कॅपॅसिटी वाढवा, मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी ते त्यांचे प्लांट्स जे आहेत ते काही इन्क्रीज करतायत. आता तुम्ही जर इकडे बघितलं तर इकडे CWIP जर बघितलं तर काहीच नव्हतं, हार्डली 1 2 3 4 पर्यंत होतं. पण जर मागच्या वर्षापासून जर बघितलं तर CWIP मध्ये म्हणजे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस मध्ये हा ड्रास्टिकली इन्क्रीज केलं त्यांनी, 51 वरनं 251 करोड. तर यावरनं आपल्याला काय लक्षात घेता येईल, की या कंपनीचे काहीतरी वर्क चाललंय, ज्यांचं एक्सपान्शन काहीतरी चाललंय. तर या गोष्टीचा अंदाज आपण CWIP वरनं घेऊ शकतो, ओके. आता आता यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पी रेशो, ओके. तर आता पी रेशो बद्दल ज्यावेळी आपण बोलतो तर पी रेशो हा कॅल्क्युलेट तरी कसा केला जातो, ओके. तर ज्यावेळी आपल्याला पी रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे, तर पी रेशो म्हणजे काय, की त्या स्टॉकची पर्टिक्युलर प्राइस, म्हणजे त्या स्टॉकची पर्टिक्युलर प्राइस किती आहे, 2969, ओके. तर आपण इकडे कॅल्क्युलेटर जर ओपन केलं आणि आपण जर स्टॉक प्राइस जर टाकली 2969 डिवाइड बाय त्याचा इयरली ईपीएस, त्याचा टोटल इयरचा ईपीएस किती आहे, तर त्याचा टोटल इयरली ईपीएस जर बघितलं तर तो आहे अराउंड 52.78, ओके, 52.78. तर एक अराउंड किती पी रेशो आला त्याचा, 56, ओके. त्याचा पी रेशो किती आला, 56. आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं पी रेशो म्हणजे आहे तरी काय, तर तो म्हणजे काय, की सपोज फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे, ओके. आणि एखाद्या कंपनीची मार्केट कॅपिटलायझेशन हे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया की 100 रुपीज आहे, ओके. एखाद्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे, 100 रुपीज, ओके. एखाद्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आपण कन्सिडर करू की 100 रुपीज आहे, ओके. आता आणि 100 रुपीज जर तिचं मार्केट कॅपिटलायझेशन जर बघितलं तर ती कंपनीचं नेट प्रॉफिट जे आहे ते आहे 10 रुपये पर इयर. आपण असं कन्सिडर करू, पर इयर तिचं नेट प्रॉफिट किती आहे, 10 रुपये. तर आपल्याला हे पर इयर प्रॉफिट जे आहे तर ते यूज करून किंवा ते जर आपण पूर्ण रिझर्व्ह मध्ये जर टाकलं तर आपल्याकडे 100 कोटी केव्हा येतील, केव्हा येतील, तर तो कसं कॅल्क्युलेट करणार, 100 डिवाइड बाय 10, म्हणजे आपल्याला किती वर्ष लागतील, 10 इयर्स, बरोबर. किती वर्ष लागतील, 10 इयर्स. म्हणजेच काय, की जर मी जर एशियन पेंट्सचा जर विचार केला तर एशियन पेंट्स मध्ये जर मला 2,84,786 रुपीज जर रिझर्व्ह मध्ये फक्त प्रॉफिट मधनं ऍड करायचे तर मला किती इयर्स लागतील, 56 इयर्स. तर दॅट इज नथिंग बट पी रेशो. म्हणजे काय, परत एकदा मी तुम्हाला सोप्या भाषेत एक्सप्लेन करतो, की तुमच्याकडे जर 100 रुपये आहे आणि तुम्ही ते 100 रुपयाची एखादी कंपनी टाकली किंवा तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केले आणि त्या 100 रुपयामधून तुम्हाला जर पर इयर 10 रुपये येत आहे, तर तुम्हाला पुन्हा तेवढे 100 रुपये काढण्यासाठी किती वर्ष लागतील, तर 10 वर्ष लागतील. तर तो जो इयर जो आहे तो तो दॅट इज नथिंग बट तुमचा पी रेशो. मग आता पी रेशो जास्त असला आणि कमी असला की तो मॅटर करतो का, हे बघा, आपण आपला स्ट्रॅटेजी यूज करून आपण विदिन 1 इयर प्रॉफिट बुक करणार आहोत. वी आर ट्रेडर नॉट इन्व्हेस्टर्स, ओके. त्यामुळे आपल्याला पी रेशो पेक्षा कंपनीचे फायनान्शियल्स किंवा मी तुम्हाला या ज्या गोष्टी सांगितल्या, बुक व्हॅल्यू झालं, मार्केट कॅपिटलायझेशन झालं त्या कंपनीचं, तिचं CWIP काय आहे का, फिक्स्ड असेट आहे का, डेट आहे का त्या कंपनीवर काही, या सगळ्या गोष्टी या जास्त इम्पॉर्टंट करतात.
ओके. आणि आपल्या स्ट्रॅटेजीज वापरून आपण त्यामध्ये 100% प्रॉफिट हे मिळवू शकतो. ओके. आता मी तुम्हाला पहिले जे सांगत होतो एक्सपेन्सेसचं, बघा माझं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. तर त्या एक्सपेन्सेस बद्दल जर आपण विचार करायला गेलं, तर एक्सपेन्सेस जे आहेत ते आपल्याला कुठे दिसतात. ओके. आता तुम्ही जर इकडे जर बघायचा जर प्रयत्न केला, तर एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला दोन टाईपचे एक्सपेन्सेस असतात. एक 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 एक्सपेन्स असतात ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, आणि एक एक्सपेन्सेस असतात ते म्हणजे तुमचे कॅपिटल एक्सपेन्सेस. आता मला एक गोष्ट सांगा, तुमचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत, तुमचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे व्हॅरी करतात, कारण तुमची मंथली सॅलरी जी आहे, आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 100 एम्प्लॉय आहेत, तर त्यांना मंथली सॅलरी देणंच आहे, त्यांचं अप्रायझल करणंच आहे, बरोबर? किंवा तुम्ही इंटरनेट यूज केलं त्या 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 महिन्यामध्ये, तर तुम्हाला ते इंटरनेटचं बिल करणंच आहे. दॅट इज नथिंग बट युअर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आणि कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये एखादं फर्निचर घेतलं. ओके. आता ते फर्निचर जे घेतलं, तुम्हाला पर इयर त्याची काही कॉस्टिंग येणार आहे का? नाही. तर ते म्हणजे तुमचं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता हा एक्सपेन्सेस हा कसा मॅटर करतो, की ज्यावेळी तुमचं इन्फ्लेशन ज्यावेळी वाढतंय, इन्फ्लेशन वाढल्यामुळे तुमच्या मटेरियलची कॉस्ट, हँडलिंग कॉस्ट वाढते, बरोबर? की फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की तुमच्याकडनं चेन्नईमधनं तुम्हाला इकडे महाराष्ट्रामध्ये रॉ मटेरियल येत आहे. तर रॉ मटेरियलमध्ये नक्कीच प्राइसिंग वाढणार, डिझेलचे प्राइस वगैरे वाढलेले असेल तर ती जी कॉस्टिंग आहे ती वाढणार, म्हणजे तुमचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहे ते वाढणार, आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढल्यामुळे तुमच्या प्रॉफिटेबिलिटीवर इम्पॅक्ट करणार. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या सारासार गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे ज्यावेळी आपण कुठल्या पण कंपनीचे फायनान्शियल रिझल्ट हे बघत असतो किंवा त्यांचा स्टडी करत असतो. तर ह्या झाल्या सगळ्या फायनान्शियल्स रिलेटेड इम्पॉर्टंट गोष्टी. जर तुम्हाला आणखी काही फायनान्शियल रिलेटेड समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. बट माझ्या अकॉर्डिंग तरी एवढ्या सगळ्या गोष्टी खूप झाल्या, की ज्या की तुम्ही प्रत्येक फायनान्शियल रिझल्टमध्ये बघितल्या पाहिजे, ज्या कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे त्यांच्या रिलेटेड. आणि जास्तीत जास्त प्रॉफिट हे मिळवलं पाहिजे, कमवलं पाहिजे असंही म्हणू शकतो आपण त्याला. आणि तुम्ही जर स्ट्रॅटेजीज बघितल्या नसतील, पहिल्या दोन ज्या मी पोस्ट केलेल्या आहेत, तर त्या स्ट्रॅटेजी तुम्ही बघा, जेणेकरून तुमचं जास्तीत जास्त प्रमाणात प्रॉफिट होईल. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं नक्की विसरू नका.